दिनांक 4 जून रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये रिसोड अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली। सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणी 14व्या फेरीपर्यंत काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील हे आघाडीवर होते। सदर आघाडी बघता विजय काँग्रेसचाच होणार याची खात्री काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झाली होती। यामुळेच गुलाल आपलाच म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारीही सुरू केली होती। दरम्यान सोशल मीडियावर विजय आपलाचा ट्रेंड पाहायला मिळाला, तर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर चक्क डॉक्टर अभय पाटील यांना खासदार म्हणून घोषित करत चक्क सोशल मीडियावर बॅनरही फिरवले होते। मात्र त्यांचा हा आनंद आउट गटकेचा ठरला आणि 15वी फेरी सुरू होताच महायुतीचे अनुप धोत्रे यांनी अचानक मुसंडी मारली व शांत उदास बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाले। एकंदरीत सकाळपासून तर दुपारपर्यंत शांत व चित्तेच्या मुद्रेमध्ये बसलेले भाजपचे कार्यकर्ते यांना जोश आला। एरवी सकाळपासून ते दुपारपर्यंत भाजपचे कार्यकर्ते हे सोशल मीडियावर सुद्धा दिसून आले नाहीत। मात्र महायुतीचे अनुप धोत्रे यांच्या विजयाची आशा पल्लवित होताच भाजपचे कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय झाले व काँग्रेसचे कार्यकर्ते शांत बसले। 15व्या फेरीपासून महायुतीचे अनुप धोत्रे यांनी घेतलेली आघाडी वाढतच गेली व शेवटी त्यांनी 40,000 पेक्षा जास्त मतांनी आपला विजय निश्चित केला। या विजयाचा जल्लोष भाजपा कार्यकर्त्यांनी रिसोड शहरातील लोणी फाटा इथे भाजपाचे रिसोड मालेगाव विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांना मिठाई वाटून केला। यावेळी ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख, गजानन लाटे, अमोल भुतेकर, डॉक्टर अरुण देशमुख, अमोल लोथे, दीपक गिराम, राजू इरतकर, भूषण दांदडे, मनोज अनसिंगकर, ओंकार सुरकुटे, सागर डांगे, शिवराज जहिराव, कैलास फटांगळे, महिपती इंगळे, मंगल खिल्लारे, गजानन बोडखे, अशोकराव देशमुख, ॲडव्होकेट गजानराव देशमुख, रवी राऊत, श्याम देशमुख, अभिजित सावळकर, आशु हरकळ, नागेश देशमुख, गणेश भांदुर्गे, गणेश देशमुख, मोती पठाण, निलेश आंबेकर, नटूलाला, शामराव देशमुख, युवराज सरनाईक, आसाराम चव्हाण यांच्यासह भाजपच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ, रिसोड, वाशिम।